Hello and welcome to all of you and wishing you a very warm welcome. So today we are going to discussing about one of the most important topic from the chapter photosynthesis. In the last video section we will discuss about the HSK pathway or H-slack pathway or C4 pathway. And in today's video lecture, we are just to try to grab the information related to the CAM plants or crassulacean acid metabolism. So I hope you should need to pay your total attention towards me, which can definitely help you to understand the whole concept within very short time in a single attempt. Okay बेटा, चला तर आपण आज फोटोसिंथेसिसच्या क्रासुलेशियन ऍसिड मेटाबॉलिझम या मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक कडे लक्ष देणार आहोत. सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम वी जस्ट नीड टू मूव्ह अहेड. लेट्स स्टार्ट. चलो बेटा, सगळ्यात अगोदर आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे क्रासुलेशियन. वी एव्हरीबडी व्हेरी वेल नोन दॅट की मीनिंग ऑफ द वर्ड ऍसिड माहिती आहे. We should also know about the metabolism. Now it is very necessary to know that what is the crassulacean. ते crassulacean काय, ऍसिड मेटाबॉलिझम तर जनरली आम्ही समजू शकतो ना. मग प्रश्न अडकतोय तिथे क्रासुलेशियन कडे. चलो बेटा आगे निकलते. इट्स अ मेकॅनिझम ऑफ द फोटोसिंथेसिस. बेटा हे काय आहे? मेकॅनिझम ऑफ द फोटोसिंथेसिस. ओ, फोटोसिंथेसिसचं मेकॅनिझम आहे. यस. व्हॉट विल हॅपन इन इट? काय होतं त्यात? CAM means crassulacean acid metabolism involve double fixation of the CO2. बेटा इट इज व्हेरी नेसेसरी टू नो दॅट. आम्हाला हे नोट करून ठेवायचं आहे. क्रासुलेशियन ऍसिड मेटाबॉलिझम मध्ये ना बेटा डबल CO2 फिक्सेशन होतं. Now after completing this session we can understand where is these two fixations are occur. ते दोन फिक्सेशन जे आहेत ना CO2 चे, हे एंड ऑफ द व्हिडिओ सेशनला आपल्याला कळणार आहे. पण राईट नाउ प्रेझेंटली वी नीड टू कीप वन थिंग इन अवर माइंड दॅट की इन दी CAM 2 CO2 फिक्सेशन किंवा डबल फिक्सेशन ऑफ द CO2 टेक्स प्लेस. ओके बेटा, फर्स्ट लाइन I hope you should clear it. Again the second line will also be helpful. And now we are moving to the third line. It occurs in the succulent plant and also xerophytic plant. बेटा काय आहे की आता सर आम्हाला हे सांगा ना, एक्झॅक्ट क्रासुलेशियन ऍसिड मेटाबॉलिझम कोणत्या प्लांट्स मध्ये होतं? दीज प्लांट्स आर सॅक्युलंट प्लांट्स. सर वी कॅन नॉट अंडरस्टँड द मीनिंग ऑफ द वर्ड सॅक्युलंट. बेटा वॉटर होल्डिंग प्लांट, वॉटर स्टोरिंग प्लांट. ओ, जे प्लांट्स पाण्याला स्टोर करतात ना, सो सच प्लांट्स आर इन्क्लुडेड इन दी सॅक्युलंट प्लांट. त्यांना आम्ही सॅक्युलंट प्लांट असे म्हणू. आणि दुसरं सेकंड काय आहे? झेरोफायटिक प्लांट्स. बेटा आपण याला झेरोफायटिक असे म्हणू. झेरोफायटिक काय आहे? डेझर्ट प्लांट्स. ओ, वाळवंटातले का? हो बेटा हो, वाळवंटातले प्लांट्स. तर हे जे CAM आहे ना, ते नॉर्मली कुठल्या टाइप ऑफ प्लांट्स मध्ये होऊन दिसून येतं? तर ते water storing plants and desert plants. In such plant the photosynthesis takes place with the help of CAM म्हणजे crassulacean acid metabolism. पुढे बेटा, these plant belonging to the crassulaceae family. बेटा हे जे प्लांट्स आहेत उदाहरणामध्ये
xerophytic plants, succulent plants. These two type of the plants are belonging to Crassulaceae family. Crassulaceae family मध्ये, and due to which याच कारणामुळे this mechanism is known as CAM, आणि ह्याच कारणामुळे आपण ह्याला CAM Crassulacean acid metabolism या नावाने ओळखतो. पुढे, in CAM plants stomata open at the night. CAM प्लांट मध्ये बेटा स्टोमॅटा. आता डेझर्ट मध्ये काय असतं? डेझर्ट मध्ये we should understand that in the desert during the daytime the temperature is high. Once again I would like to repeat this sentence for everyone. In the desert during the daytime there is a high concentration of the temperature, or the temperature is high, due to which the stomata remain closed. If stomata remain open then there is a chances of transpiration takes place. बेटा स्टोमेटा अगर खुला रहेगा तो उसके अंदर से पानी जो प्लांट ने स्टोर करके अंदर रखा है वेरियस टाइप ऑफ एक्टिविटी के लिए, वो बाहर चला जाएगा. ओके बेटा, अगर पानी बाहर चला जाएगा तो वेरियस टाइप ऑफ एक्टिविटी के ऊपर उसका इंपैक्ट हो जाएगा, परिणाम होईल ना. इफ द प्लांट lost excess amount of water, then definitely various type of activity of the plant definitely been affected, due to which during the high temperature at the daytime these plants keep their stomata closed. Okay, there is no chances of entry of the CO2 inside the plant and release of the water. Okay, release of the water from the plant into the atmosphere. दोन chances. स्टोमॅटा नॉर्मली काय आहे बेटा? स्टोमॅटा हे ना मुलांनो मुलींनो बेटा एक प्रवेश द्वार आहे. इट इज अ एंट्री गेट. इट इज द प्रेझेंट ऑन द लीफ सरफेस. ओके बेटा, आय थिंक यू शुड नो इट व्हेरी वेल. ओके, ड्यूरिंग द एंट्री ऑफ द CO2 द स्टोमॅटा रिमेन ओपन. स्टोमॅटा म्हणजे काय बेटा? वातावरणामधून, एक साध्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे ना, वातावरणामधून CO2 ला प्लांट्स मध्ये एंट्री करायची आहे, तर त्या CO2 साठी जो दरवाजा असतो, दॅट दरवाजा और द डोर इज नथिंग बट द स्टोमॅटा. ओके बेटा, through the stomata atmospheric CO2 can enter into the plant, especially in the leaves. And during the same time there is a chances of loss of water through the same way. त्याच स्टोमॅटा मधून पाणी बाहेर पडू शकण्याचे सुद्धा चान्सेस असतात. म्हणून आता प्लांट दुविधा मनस्थितीमध्ये आहे. कसं? स्टोमॅटा ओपन ठेवावा तर लॉस ऑफ द वॉटर होतो, म्हणजे आपण त्याला ट्रान्सपिरेशन म्हणतो. आणि बेटा जर स्टोमॅटा क्लोज ठेवावा पाण्याच्या लॉसच्या भीतीमुळे, तो CO2 कैन नॉट गेट एंटर इनसाइड द प्लांट बॉडी. तो प्लांट बॉडी के अंदर CO2 भी नहीं आ पाएगा ना. दुविधा मनस्थिति हो चुकी है. तो इसमें से एक अंदर का बीच वाला एक रास्ता निकलता है बेटा, एक मधला मार्ग निघतो. म्हणजे काय होतं मग? काहीच नव्हे रे बेटा, तो स्टोमॅटा रिमेन क्लोज्ड, तो क्लोजच राहतो. मग ड्यूरिंग द डे टाइम देयर इज अ नो एंट्री ऑफ द एटमॉस्फेरिक CO2 इनटू दी प्लांट. प्लांटच्या आत काय येणार नाही? CO2 येणार नाही. यस, कळलं? हे कंडिशन आहे डेझर्ट प्लांट मध्ये. मग इथे तीन कंडिशन्स निर्माण होतात. विच आर दीज आर स्टोमॅटा संकन असतो. नंबर 2 टेम्परेचर हाय असतं. नंबर 3 रेड्युस्ड ट्रान्सपिरेशन असतं. reduced transpiration. Reduced means reduced means less amount of loss of water. ट्रान्सपिरेशन नाहीच. का? स्टोमॅटा क्लोज आहे. का? टेम्परेचर जास्त आहे. टेम्परेचर कमी असेल. मग आता हे नाईटला बघू. नाईटला सगळं उलट होतं. काय उलट होतं? स्टोमॅटा टेम्परेचर बिकम लेस, टेम्परेचर लो होईल. टेम्परेचर लो झाल्यानंतर स्टोमॅटा ओपन होईल.
स्टोमॅटा ओपन झाल्यानंतर देर इज नो चान्सेस ऑफ लॉस ऑफ वॉटर ड्यू टू दी लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ द हीट, किंवा कमी उष्णता असल्यामुळे पाणी लॉस करण्याचे चान्सेस फार कमी आहे. अँड देर इज अ एंट्री ऑफ द CO2 टेक्स प्लेस. ओके बेटा, दिस इज दी कॉन्ट्राडिक्टरी. हे कॉन्ट्रारी आहे एकमेकाच्या, आणि ह्याच संदर्भात आपल्याला बेस्ट माहिती जमा करायची आहे. इझी कन्सेप्ट है बेटा, इजी, वेरी इजी. यू शुड नीड टू पे जस्ट योर अटेंशन टुवर्ड्स मी एंड स्पेशली ऑन द बोर्ड. आपको तो ये इजीली कंसेप्ट समझ में आएगा बच्चों. ठीक है बेटा, चलो आगे बढ़ते. इन द CAM प्लांट स्टोमॅटा ओपन एट द नाईट. स्टोमॅटा नाईटला ओपन असतो आणि डेला क्लोज असतो. का? टेम्परेचर जास्त असतं, वॉटर लॉस होण्याची भीती असते, म्हणून CO2 एंट्री करू शकत नाही. कारण स्टोमॅटा इज द कॉमन पाथवे फॉर exit of the water out of the plant body and entry of the CO2 inside the plant body. Oh, क्या बात है. I think you should understand it. मजा आ रहा है. पानी अंदर से बाहर जाएगा उसी रास्ते से जिस रास्ते से बाहर से CO2 आएगा अंदर प्लांट के बॉडी के अंदर. तो अगर वो रास्ता बंद हो जाएगा, ना कोई बाहर से CO2 अंदर आ पाएगा बच्चों, और ना कोई अंदर से वाटर बाहर जा पाएगा. ओके, वेरी नाइस. यस, चलो आगे बढ़ते. CAM प्लांट्स स्टोमॅटा ओपन एट द नाईट. CO2 ऍब्सॉर्ब्ड फ्रॉम द आउटसाइड. आता स्टोमॅटा ओपन आहे इट मीन्स दॅट की CO2 कॅन अलाउ एंटर इनसाइड द प्लांट बॉडी. प्लांट बॉडीच्या मध्ये CO2 नक्कीच येऊ शकणार, कारण दरवाजा खुला आहे ना बेटा. प्लांट बॉडी इफ कन्सिडर्ड एज अ हाउस, कन्सिडर्ड एज अ होम, इफ द डोर ऑफ द होम रिमेन ओपन देन एनीबडी कैन एंटर इनसाइड इट. ओके बेटा, कोई भी अंदर जा सकेगा ना अगर दरवाजा खुला है तो. चाललंय मग CO2 ला तर मध्ये जायचंच आहे, लक्षात घ्या. CO2 ऍब्सॉर्ब फ्रॉम द आउटसाइड विथ द हेल्प ऑफ पेप कार्बोक्सिलेज. आता ह्या पेप कार्बोक्सिलेजच्या मदतीने, सर हे पेप कार्बोक्सिलेज काय आहे? इट्स अ एन्झाइम. हा एक एन्झाइम आहे विच कॅन कॅटलाइज द रिएक्शन ऑफ कार्बोक्सिलेशन. बेटा CO2 अंदर आ रहा है, इट मीन्स कार्बोक्सिलेशन हो रहा है. CO2 get added with some other type of the substance ना, then there is a formation of the new product. तो CO2 ला कुणासोबत तरी अटॅच करायचे, कुणासोबत तरी ऍब्सॉर्ब करायचे, रिएक्ट करायला लावायचं. सो दॅट बायोकेमिकल रिएक्शन रिक्वायर काय, तर एक एन्झाइम पाहिजे. दॅट एन्झाइम इज नथिंग बट दी पेप कार्बोक्सिलेज. ओके बेटा, देन दिस CO2 acceptor is a phosphoenol pyruvic acid. Right now we have a name of the first CO2 acceptor in the CAM plant. CAM plant मध्ये ना CO2 ला सर्वात अगोदर कोण स्वीकारतं? फॉस्फोइनॉल पायरुवेट, किंवा त्याला आपण फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिड, ज्याला शॉर्ट मध्ये पेपा असे सुद्धा म्हणतो. नेक्स्ट बेटा, thus C4 pathway fix the CO2 at the night. म्हणून वन थिंग इट इज क्लिअरली झाली आमची एक गोष्ट आम्हाला कळली. C4 पाथवे जे आहेत त्या C4 पाथवे मध्ये CO2 चं फिक्सेशन नाईटला होतं. आणि आई होप दैट यू शुड अंडरस्टैंड द रीजन बिहाइंड दिस. इसके पीछे का कारण आप सब जानते हो, क्योंकि मैंने इसी वीडियो लेक्चर में आपको बता दिया हूं कि बेटा क्यों रात को ही, नाइट के टाइम को ही CO2 फिक्स किया जाता है. ओके बेटा, चलो आता बघू काय चाललंय. हे ड्युरिंग द नाईट इथं दाखवण्यासाठी आपल्याला एकदम छान अशी आकृती काढलेली आहे मी सुंदर. हे नाईटचा टाइम दाखवायचा आहे म्हणून इथं चंद्र काढलेला आहे. चंद्र काढलाय तर ताऱ्यांना बी स्टार्सला नाराजी नको म्हणून काही त्याच्या जवळच्या परिचयाच्या स्टार्स त्याच्या आजूबाजूला ठेवलेले आहे. ओके बेटा, ये यू जस्ट इमेजिन दैट कि आता काय रात्र आहे. चलो बेटा, क्या होता है ड्यूरिंग द, ये स्टोमॅटा ओपन असेल. ओके बेटा, स्टोमॅटा रिमेन ओपन ऍट नाईट. मग कोण एंट्री करणार? CO2. ओके बेटा, दिस CO2 कॅन एंटर इनसाइड दी सेल और द इनसाइड दी CAM प्लांट. CAM प्लांट मध्ये येणार, मेसोफिल सेल मध्ये. पुढे चला, आला तो. या CO2 ला फर्स्ट ऑफ ऑल CO2 get combined or reacted with PEPA. PEPA means phosphoenol pyruvic acid, which show
4 नंबर ऑफ कार्बन इन इटसेल्फ। इसके अंदर आपको 3 कार्बन दिखेंगे। ओके बेटा, पेपा, आप इसे ये भी कह सकते हो फॉस्फोइनॉल पायरुवेट, कोणतंही जे तुम्हाला सोपं वाटेल ना त्याचा यूज करा। चलो बेटा आगे बढ़ते। इथं पेपा आहे, 3 कार्बन आहे बेटा। CO2 एटमॉस्फेरिक CO2 एंटर करतो एट दॅट रिएक्शन ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ दीज टू, या दोघांचं कॉम्बिनेशन करण्याची जी रिएक्शन आहे बायोकेमिकल रिएक्शन, दॅट टेक्स प्लेस और कॅरीड आउट बाय दी पेप केस, ज्याला आपण काय म्हणू विद्यार्थ्यांनो, पेप केस। ठीक आहे बेटा, फॉस्फोइनॉल ज्याला आपण इथं नाव लिहिलेलं आहे, पेप कार्बोक्सिलेज नावाचा एन्झाइम। चलो बेटा आगे बढ़ते। व्हाट हैपन आफ्टर द कॉम्बिनेशन ऑफ CO2 प्लस PEPA, ये दोनों मिल जाते हैं तो क्या होता है, द न्यू रिजल्टेंट प्रोडक्ट प्रोड्यूस्ड ड्यूरिंग दिस कॉम्बिनेशन इज OAA, ऑक्सैलो एसिटिक एसिड। 4 कार्बन वाला। अब ये 3 से 4 कसे झाले? हाउ मेनी नंबर ऑफ द कार्बन्स आर प्रेजेंट इन द पेपर? Normally 3 carbons are present and 1 carbon which is added from the CO2 become 4. 3 plus 1 is equals to 4 and the new product which is produced is 4 carbon compound oxaloacetic acid. I hope you should better understand it. आप समझ पा रहे हो, oxaloacetic acid तैयार झाला। चलो बेटा, the CO2 is reduced in a daytime. आता इथं काय होणार, हे जे CO2 आहे आपला, सॉरी OAA तयार झालेला, द CO2 इज रिड्यूस्ड इन द डे टाइम, आणि हा जो CO2 आहे हे इथं, आता या CO2 चं रिडक्शन झालेलं दिसून येईल बेटा आपल्याला, आणि CO2 चं रिडक्शन आपल्याला डे टाइम मध्ये होणार आहे म्हणून सांगितलं। हा जो इथं फिक्स केलेला CO2 आहे ड्यूरिंग नाईटला, त्या नाईटला CO2 फिक्स केल्यानंतर डे टाइमला त्याचं काय होणार आहे रे बाळांनो, त्याचं होणार आहे रिडक्शन। आलं लक्षामध्ये? चलो, द CO2 इज रिड्यूस्ड इन द डे टाइम वाया C3 पाथवे। हा जो CO2 आहे तो C3 पाथवे म्हणजे केल्विन सायकल मध्ये जाईल आणि तो ग्लुकोज तयार करेल। काय तयार करेल? ग्लुकोज तयार करेल। आलं लक्षामध्ये? म्हणजे आपल्याला 3 गोष्टी लक्षात घ्यायच्यात, मी हळूहळू थोडंसं पुढे गेल्यावर व्यवस्थित सांगेन। युजिंग द NADPH, आणि याला NADPH वापरायचं आहे, हे इथे NADPH तो वापरतो आणि इथं पण NADPH आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये वापरला जातो ड्यूरिंग द डे टाइम। ओके, पेप कार्बोक्सिलेज एंड रुबिस्को प्रेजेंट इन द मेसोफिल सेल। पेप कार्बोक्सिलेज एंड रुबिस्को, these are the 2 enzymes which is present inside the mesophyll cell. मेसोफिल सेलच्या मध्ये ते प्रेझेंट असणार आहेत। Yes. Then, आता basically right now we are present here the oxaloacetic acid. इथपर्यंत आपण तयार आलेले आहेत। We are still in the night condition. आम्ही आता सध्या नाईट कंडिशन मध्ये आहोत। Malic acid is the end product of the dark fixation of the CO2. Better during the night जो CO2 फिक्स केलेला आहे ना त्याचा एंड प्रोडक्ट काय आहे, तर मॅलिक ऍसिड इज द एंड प्रोडक्ट ऑफ नाईट किंवा डार्क CO2 फिक्सेशन। कन्सेप्ट सगळे आपले क्लिअर पाहिजे। ड्यूरिंग द नाईट मॅलिक ऍसिड इज प्रोड्यूस्ड and malic acid is generally the end product of dark fixation of the CO2. Okay बेटा, आता how OAA get converted into the malic acid? बेटा OAA get converted into malic acid with the help of reduction. Reduction process च्या माध्यमाने oxaloacetic acid get convert into the malic acid in the presence of the enzyme malate dehydrogenase. मॅलेट डिहायड्रोजिनेज हा कशाचं रूपांतर कशात करतोय बेटा? ऑक्झॅलोएसिटिक ऍसिडचं रूपांतर मॅलिक ऍसिड मध्ये करतोय। नंबर ऑफ द कार्बन रिमेन कॉन्स्टंट। ओके बेटा, चलो आता हा रात्रभर आपल्याला मॅलिक ऍसिड ठेवायचा आहे सूर्यदर्शन होईपर्यंत। देन मॅलिक ऍसिड जो आहे तो सेल मधल्या सेल व्हॅक्युअल मध्ये, व्हॅक्युअल इज अ नॉर्मली स्टोरेज बॉडी ऑफ द सेल, या स्टोरेज बॉडी मध्ये तो स्टोर करून ठेवला गेला मॅलिक ऍसिड। चलो बेटा, मॅलिक ऍसिड स्टोर्ड इनसाइड द सेल व्हॅक्युअल। ओके बेटा,
सकाळपर्यंत ठेवायचंय. सकाळी त्याचं नियोजन लावायचं आहे. त्याचं ते फ्रीज म्हणू, त्या फ्रीज मध्ये ठेवलं. ओके बेटा. लाईट ड्युरिंग द डे टाइम स्टोमॅटा क्लोज्ड. आता नाईटला जो स्टोमॅटा ओपन होता टेम्परेचर कमी असल्यामुळे, आता टेम्परेचर वाढल्यानंतर दिस स्टोमॅटा गेट क्लोज्ड. तो स्टोमॅटा बंद होतो. ओके. ड्युरिंग द डे टाइम स्टोमॅटा क्लोज्ड. लाईट इज अवेलेबल फॉर द फोटोसिंथेसिस. आता काय आहे, लाईट आपल्याकडे अवेलेबल आहे फोटोसिंथेसिस साठी. पुढे मॅलिक ऍसिड मूव्स आउट ऑफ द सेल व्हॅक्युअल. आता हे जे मॅलिक ऍसिड आहे बेटा, ते मॅलिक ऍसिड मूव्स आउट, त्या सेल व्हॅक्युअल मधून बाहेर येतं. कसं ठेवलं, कुठं ठेवलं, कधी ठेवलं मॅलिक ऍसिड. आय थिंक यू शुड नो ऑल दिस थिंग्स व्हेरी क्लिअरली, प्रॉपरली अँड ऑनेस्टली. सगळंच माहिती आहे मला, कधी ठेवलं, कुठं ठेवलं, कुणं ठेवलं. आता ते बाहेर येतं. ओके बेटा. बाहेर आल्यानंतर बॅड लक बघा, मॅलिक ऍसिड डिकार्बॉक्सिलेशन. आता मॅलिक ऍसिड जे आहे त्याचं डिकार्बॉक्सिलेशन होतं बेटा. डिकार्बॉक्सिलेशन होतं दिवसा म्हणजे लॉस ऑफ द कार्बन डायऑक्साइड. मॅलिक ऍसिड मधून CO2 लॉस होतो. मॅलिक ऍसिड मधून CO2 लॉस होतो. तर बेटा मॅलिक ऍसिड मधून CO2 लॉस होण्याची प्रक्रिया म्हणजे डिऍसिडिफिकेशन होय. डिऍसिडिफिकेशन. डू यू अंडरस्टँड? आय होप यू शुड. ऍसिडिफिकेशन मीन्स काय? फॉर्मेशन ऑफ मॅलिक ऍसिड इज ऍसिडिफिकेशन. इथं लिहिलंय की आपल्याला CAM प्लांट, द फोटोसिंथेटिक पाथवे जो आहे CAM चा, तो 3 फेजेस मध्ये दिसतो. द फर्स्ट फेज इज द फॉर्मेशन ऑफ मॅलिक ऍसिड. Formation of malic acid in CAM plant during the night is called as the acidification. And during the daytime, this malic acid undergoes the decarboxylation. बेटा दिवसा त्या मॅलिक ऍसिडचं डिकार्बॉक्सिलेशन होतं, कार्बन डायऑक्साइड लॉस्ट होतं. Then such condition is called as a बेटा काय? the deacidification. ओके, आगे बढ़ते हैं. Malic acid decarboxylated with the help of the malic enzyme. This process is considered as a deacidification. Now, resulting product after losing the one carbon from the malic acid, then the new product will be produced is pyruvic acid 3 carbon compound. नवीन पदार्थ जो तयार झाला ना, तो 3 कार्बन कंपाउंड वाला तयार झालेला आहे, पायरुविक ऍसिड. ओके बेटा. दॅट पायरुविक ऍसिड पुन्हा संध्याकाळी बेटा त्या पायरुविक ऍसिडचं विथ द हेल्प ऑफ द पायरुवेट कायनेस अँड फॉस्फोरायलेशन दिस पायरुविक ऍसिड गेट कन्वर्टेड इनटू पेपर. किती सोपं आहे बेटा? किती सोपं आहे, प्रमाणाबाहेर सोपं आहे. दिवसा तयार झालेला पायरुविक ऍसिड undergoes the phosphorylation. There is addition of the phosphate group inside it. ये देखो पायरुविक ऍसिड मध्ये फॉस्फेट ऍड करायचा. फॉर एडिशन ऑफ द फॉस्फेट वी आर युजिंग the ATP molecule and ATP then get converted into ADP after the addition of one molecule of the phosphate into the pyruvic acid. Carbon number remains same. Then the resulting product will be formed PEPA and again the same cycle should be continue here. मग पुन्हा दिवसा रात्री सेम टाइप ऑफ द प्रोसेस आपल्याला झालेली दिसून येते. ओके बेटा. आता डबल फिक्सेशन ऑफ द CO2 कुठं झालं? ड्युरिंग द डे टाइम. ड्युरिंग द डे टाइम दिवसा केल्विन सायकल मध्ये हा इथं आला, एक फिक्सेशन झालं बेटा. अँड द सेकंड फिक्सेशन म्हणजे कुठं? तर हे बघा, हे संध्याकाळी टोमॅटोच्या माध्यमाने होणारं जे आहे ते सेकंड फिक्सेशन. आता आम्हाला कळलं, वी शुड गेट दी आन्सर अँड वी फील प्राऊड राईट नाऊ की आम्हाला हा कन्सेप्ट फार सुंदर कळाला. ओके बेटा, आय होप. चलो मग पायरुवेट 3 कार्बन कंपाऊंड इज प्रोड्युस्ड अँड मेटाबोलाइज्ड. पायरुविक ऍसिड तयार झाला, त्याला पायरुवेट असं पण म्हणतो आपण. तो तयार झाला, तो मेटाबोलाइज झाला, त्याचं फॉस्फोरायलेशन झालं आणि तो पेपात कन्वर्ट झाला आणि पेपर पासून परत ही सायकल आपल्याला डे नाईट चालू झालेली दिसते. ओके बेटा. नेक्स्ट. आता नाऊ वी जस्ट ट्राय टू अंडरस्टँड दॅट व्हॉट विल हॅपन विथ द CO2 रिलीज्ड ड्युरिंग द डिऍसिडिफिकेशन. डिऍसिडिफिकेशनच्या दरम्यान रिलीज झालेल्या CO2 चं काय होतं बेटा? दॅट CO2 गेट एंटर इनटू द C3 सायकल और द केल्विन सायकल. आणि त्यांना कोण घेतं बेटा? रुबिस्को इज द एन्झाइम विच कॅन कॅटलाइज द रिएक्शन. थर्मोलॅबाइल टाइप ऑफ आहे, थर्मोलॅबाइल तो आला लक्षामध्ये. आणि बेटा त्याला RUBP घेतात.
RUBP, बिसफॉस्फेट, राइबोलोज बिसफॉस्फेट, 5 कार्बन कंपाउंड वाला. आई होप यू शुड अंडरस्टैंड दैट. आपने पढ़ा है वो एक वीडियो में, आपने पढ़ा है C3 साइकिल में जो एटमॉस्फेरिक CO2 होता है वो सबसे पहले लेने वाला जो CO3 वाला होता है वो कौन होता है बेटा? RUBP. मग विथ द हेल्प ऑफ म्हणून रिलीज्ड CO2 अगेन फिक्स होतो पुन्हा एकदा हेल्प ऑफ द RUBP आणि रुबिस्कोच्या मदतीने. ठीक आहे बेटा. CAM पाथवे मध्ये आपल्याला 3 प्रक्रिया दिसतात. ऍसिडिफिकेशन, मॅलिक ऍसिड फॉर्मेशन. डीएसिडिफिकेशन, lose or lost of the CO2 from the malic acid, and third one sugar formation. After the entry of the CO2 into the Kelvin cycle, then glucose is formed. It means that की तिन्ही प्रोसेस आम्हाला concept clear, crystal clear. Third one, there is a 4 step is present here. या 4 स्टेपला आपल्याला बघायचं आहे बेटा. वेन इनिशियली पहिल्या स्टार्टला ज्यावेळेस CO2 ऍक्सेप्ट केला जातो तर कधी भी एखाद्या घटकामध्ये CO2 ऍक्सेप्ट किंवा ऍड होण्याची प्रक्रिया म्हणजे कार्बोक्सिलेशन. व्हेरी नाइस. नंबर 2, रिडक्शन. वेर इज रिडक्शन टेक्स प्लेस? ओके, oxaloacetic acid is reduced to malic acid with the help of NADPH2 and the enzyme malate dehydrogenase. बहुत बढ़िया. This is the second process. Third process, decarboxylation. Here, third process. From the malic acid, there is a lose or the loss of the CO2. Okay, this is called as a decarboxylation. And the fourth one, इथं चौथी प्रक्रिया where in the pyruvic acid addition of phosphoric acid किंवा phosphate group आपल्याला add केला गेला and then such process is called as a phosphorylation. आणि बेटा याचे एक्झाम्पल्स आहेत कॅलनकोई, ओपनशिया आणि ॲलो. Okay, I hope that everybody should enjoy this video section, and definitely it can be a definite very helpful for understanding your concept very clear. तुमचा concept तुम्हाला clearly understand झाला असेल असं समजतो. Unfortunately नसेल झाला तर most of the time again and again this video should be watched by yourself, can help definitely to overcome the problem which you faced during understanding this concept. ओके बेटा, चला. जर तुम्हाला हा व्हिडिओ सेशन आवडला असेल बेटा तर याला नक्कीच लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत टिल देन गुड बाय अँड गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू.